प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी एक पारंपरिक आणि चतुर्थीच्या दिवशी केली जाणारी खास गोड डिश साबुदाणा खीर बनवली आहे। आपल्या घरात उपवास असो वा एखादा खास प्रसंग ही खीर खास बनवली जाते। लहानपणी आईच्या हातची खीर खूप आवडायची। आज तीच खीर मी स्वतः बनवली आहे, अगदी घरगुती पद्धतीने। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी रात्रभर अशा प्रकारे साबुदाणे छान मऊ भिजवून घेतले आहेत। तुमच्या आवडीचे तुम्ही कोणतेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता। मी काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड आणि मनुका हे ड्रायफ्रूट घेतले आहेत। एका भांड्यामध्ये आपण दूध काढून घेणार आहोत। मी अर्धा लिटर दूध घेतला आहे। नरम आणि मऊसर साबुदाणा, गरमागरम दूध, खवखवी साखर आणि ड्रायफ्रूटचा स्वाद हे सगळं एकत्र आलं की तयार होते एक अप्रतिम खीर, जी केवळ चवीलाच नाही तर मनालाही भिडते। आता ते दूध आपण गॅसवर ठेवलं आहे। उकळी येईपर्यंत छान दूध आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे दुधाला। फ्लेम आपण लो ठेवणार आहोत। आता उपवासाच्या दिवशी शरीराला ऊर्जा देणारी आणि मनाला गोडवा देणारी एक उत्तम रेसिपी म्हणजे साबुदाणा खीर। आता आपल्याला त्याच्यामध्ये छान साबुदाणा भिजवून घेतले होते ते टाकायचे आहे। मी एक मोठी पळी साबुदाणा टाकले आहेत। साबुदाणा म्हणजे स्टार्च, त्यामुळे ही खीर पचायला हलकी आणि ऊर्जादायक असते, म्हणून उपवासाच्या दिवशी साबुदाणे खाल्ले जातात। आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। ही खीर फक्त उपवासापुरती नाही, पण कधीही गोड खायची इच्छा झाली की करता येते। साबुदाणा योग्य प्रकारे भिजवणं खूप महत्त्वाचं आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 2-3 वेळा साबुदाणा धुवून घ्यायचा आणि 2 तास तरी साबुदाणा भिजून घ्यायचा। साबुदाणा टाकल्यानंतर मस्त उकळी आलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते टाकायचे आहे। फुल फॅट दूध वापरलं तर खीर छान गडद आणि श्रीमंती लागते। आता जोपर्यंत साबुदाणा पारदर्शक होत नाही तोपर्यंत खीर आपल्याला शिजवून घ्यायची आहे। खीर खूप शिजवल्यास तो विरघळून जातो साबुदाणा, म्हणून थोडी काळजी घ्यायची आहे। सुकामेवा खीरीला रिचनेस आणि टेक्स्चर देतो, खास करून उपवासाच्या दिवशी। मस्त उकळी आलेल्या खीरीला बघू शकता। ही खीर गरमही छान लागते आणि थंडही, तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही सर्व करू शकता। जर तुम्हाला थंड आवडत असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून सर्व केली तर चव अजून खुलते। सण, उत्सव, उपवास किंवा एखादा गोड क्षण ही सगळ्यात योग्य आहे खीर। मस्त साबुदाणे आपले शिजले आहेत। स्वयंपाक म्हणजे फक्त जेवण नव्हे, तो एक अनुभव आहे आणि खीर त्यातलं गोड पान। जबरदस्त झाली आपली खीर। गरमागरम खीर खाण्यासाठी तयार आहे। गोडाचं क्रेविंग असो किंवा उपवासाचा दिवस, साबुदाण्याची खीर नेहमीच हृदयाजवळची असते। जबरदस्त झाली आहे आपली खीर। गरमागरम खीर खाण्यासाठी तयार आहे। आज चतुर्थीचा दिवस आहे, उपवासाचा दिवस आहे, तर ही खीर तुम्ही जरूर ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपींसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।